हाय हॅलो नमस्कार. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. नवीन जे सबस्क्रायबर्स जोडले जात आहेत त्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज तुम्ही जे टायटल आणि थंबनेलमध्ये वाचलेलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की तुम्ही घर सजवताय आणि विचार करता आहात की आपण आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर अपॉइंट करायचा का? तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की सुंदर घर कोणीही सजवू शकतं. अगदी प्रत्येकाला थोडी ना थोडकी सौंदर्यदृष्टी ही असतेच. त्याच्यामुळे सुंदर घर हे कोणीही सजवू शकतं. पण प्रत्येक जागेचा नेमका असा वापर, योग्य रंगसंगती आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेल असं सोयीस्कर घर जर बनवायचं असेल, सजवायचं असेल, तर तुम्हाला आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनरची गरज ही नक्कीच असते. आत्ता जे मी म्हणलं, की जागेचा सोयीस्कर योग्य वापर कसा करायचा, जास्तीत जास्त घरामध्ये फंक्शनॅलिटी कशी आणायची, ह्यासाठी आर्किटेक्ट असणं, इंटिरियर डिझायनर असणं ही गोष्ट महत्त्वाची असते. आता तुम्ही म्हणाल कार्पेंटर देखील ह्याबद्दलच्या आपल्याला अनेक आयडियाज देतो, कल्पना सांगतो. पण तरी देखील आर्किटेक्टचं जे काम आहे, त्याचं जे शिक्षण आहे, त्याची जी नजर आहे ती कुठेतरी कार्पेंटर दादांकडे कमी पडते. त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टीची गरज भासते. खूप लोकं विचार करतात की आपण डायरेक्ट कार्पेंटरशी बोलू. आजकाल आपल्याला खूप सारी डिझाईन्स बाजारात अवेलेबल आहेत, सोशल मीडियावर, यूट्यूबवर अवेलेबल आहेत. मग आपण तिथूनच ती डिझाईन्स घेऊयात आणि कार्पेंटरला दाखवूयात आणि तसं तो बनवून देईल. पण ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही आर्किटेक्टचा किंवा इंटिरियर डिझायनरचा तो पैसा वाचवून हे सगळं करायला जाता, तेव्हा नंतर त्या चुका लक्षात येतात. नंतर जेव्हा तुम्ही राहायलाच सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी अशा लक्षात येतात की अरे नाही, ह्या ना आपल्याला एक्सपर्ट कोणीतरी व्यक्ती असायला हवी होती, त्यातली तज्ज्ञ व्यक्ती असायला हवी होती आणि तेव्हाच ही गोष्ट जास्त योग्य पद्धतीने बनू शकली असती. आत्ताच माझ्यासमोर एक उदाहरण आहे. सध्या मी ज्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे, तर तिथेच आम्ही काही जणांच्या घरी बघायला गेलो होतो की कोणी कसं केलं आहे, कसा केला आहे जागेचा वापर. तर त्यातल्या 2 जणांनी असंच केलं की कुठे ना कुठेतरी Googleवरचे फोटोज बघितले, कुठे ना कुठेतरी यूट्यूबवरचे व्हिडिओज, फेसबुक, इंस्टाग्राम इथले रील्स बघितले, शॉर्ट्स बघितले आणि मग तसं कार्पेंटरला दाखवून बनवायला सांगितलं. पण झालं काय माहिती आहे का, आता राहायला सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याच्यातल्या बऱ्याच त्रुटी लक्षात यायला लागलेल्या आहेत किंवा मटेरियलचा जो चॉईस आहे किंवा एक्झॅक्ट कुठे आपण पैसे वाचवू शकतो एखाद्या गोष्टीत आणि कुठे योग्य आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आणलंच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तितक्याशा कार्पेंटर दादांच्या लक्षात येत नाहीत. आणि मग आता त्या गोष्टी लक्षात यायला लागल्यानंतर इतक्या छोट्या छोट्या कामांसाठी मग त्यांना माणसं मिळणं थोडंसं कठीण होऊ लागलं आहे. म्हणूनच आर्किटेक्टची किंवा इंटिरियर डिझायनरची ती फी वाचवून नंतर खूप छोटे छोटे खर्च करण्यापेक्षा आत्ताच आपण योग्य पद्धतीने त्यांना अपॉइंट करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. बरं, तर ह्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की माझ्या एक्सपिरियन्सनी मी ना 1-2 पुरुष आर्किटेक्ट लोकांशी पण बोलले आणि 1-2 स्त्रियांशी पण बोलले आणि मग माझ्या असं लक्षात आलं की माझ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, मी जे काय म्हणते आहे, हे एका स्त्रीला जास्त योग्य पद्धतीने समजतं. आणि त्यातसुद्धा मी तुम्हाला सांगते, त्याच्यातसुद्धा ज्या अनमॅरिड मुलींशी मी बोलले, तर त्यांना माझ्या काही गोष्टी अशा वाटल्या की नाही मॅडम, इतना नहीं, क्यों ऐसा नाही. पण जेव्हा मी मॅरिड आणि एक्सपिरियन्स्ड अशा जेव्हा आर्किटेक्टशी बोलले, तेव्हा त्यांना माझा कन्सर्न योग्य पद्धतीने समजला आणि त्या पद्धतीने त्यांनी मला डिझाईन करून दिलं. कारण की काय होतं माहिती आहे का, एक संसारी बाई असते ना, तिला त्या घरातल्या प्रत्येक जागेचा वापर कसा होऊ शकतो, कुठे कुठे काय काय वस्तू ठेवायला लागतात आणि काय काय वस्तू आपल्या संसारात गोळा केल्या जातात इव्हेंच्युअली, हे सगळं समजू शकतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं, पर्सनली हे माझं मत आहे की एक मॅरिड, काही वर्षांचा संसाराचा अनुभव असलेली आणि
त्याचबरोबरीने काही वर्षांचा हा तिच्या व्यवसायाचा, तिच्या आर्किटेक्चरल एक्सपिरियन्सचा पण विचार करून मग जर तुम्ही एखादी व्यक्ती अशी एखादी स्त्री जर तुम्ही अपॉइंट केलीत, तर तुम्हाला जास्त मनासारखं आणि जास्तीत जास्त छोट्या वस्तूंना पण ठेवायला जागा मिळणं, ह्या सगळ्यांचा विचार करणारी एक व्यक्ती, एक तज्ज्ञ व्यक्ती नक्कीच मिळू शकते. आणि ह्यालाच धरून पुढे थोडंसं मी असंही म्हणेन, की त्या तज्ज्ञ स्त्रीची ना स्वतःची एक फॅमिली असल्यामुळे तिला तोही एक अंदाज असतो, कल्पना असते. ती ते जगलेली असते. तिचे ते एक्सपिरियन्सेस असतात, की फॅमिली जेव्हा एक्सटेंड होते किंवा फॅमिली प्रॉपर सगळी झालेली असते, रेडी असते, तेव्हा त्यांना कोणत्या वस्तूंची गरज असते. मग त्याप्रमाणे कशा पद्धतीने छोट्या जागा वापरल्या पाहिजेत, कुठल्या फर्निचरमधल्या कोणत्या कप्प्याचा, कोणत्या कपाटाचा, कोणत्या ड्रॉवरचा, ह्या सगळ्याचं साईज किती आपण मेजर केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा अगदी योग्य पद्धतीने विचार ती व्यक्ती करू शकते. म्हणजे मला जर विचाराल तर माझ्या ज्या आर्किटेक्ट आहेत त्यांनी अगदी एवढाही विचार केला, की आपण पेपर घेतो, मॅगझिन्स घेतो, मग ती रद्दी आपल्याला ठेवायची असते आणि मग ती थोडीफार साचली की मग आपण ती बाहेर घेऊन जातो विकायला. तर ती जेव्हा जिथे ठेवायची आहे, तर पेपरचा साईज किती असतो, मॅगझिनचा साईज किती असतो, त्याप्रमाणे त्या कपाटातला किंवा त्या ड्रॉवरमधला तो कप्पा तितके बाय तितकेचा असला पाहिजे, की जेणेकरून त्याच्यामध्ये ती गोष्ट परफेक्ट बसेल, जास्तीची जागाही वाया जाणार नाही किंवा मग ते कसं तरी फोल्ड करून ठेवावं लागणार नाही. त्या फोल्ड केलं तर जागेमध्ये कमी वस्तू बसतात. ह्या सगळ्याचा उत्तम विचार म्हणजे ह्या एका छोट्या उदाहरणावरून तुम्ही लक्षात घ्या, की त्यांनी बाकी छोट्या कितीतरी गोष्टींचा कसा विचार केला असेल. त्याचप्रमाणे किचनमध्ये मला त्यांची खूप मदत झाली, की कुठे ना कुठेतरी कसे इलेक्ट्रिक पॉइंट्स आपण मॅनेज केले पाहिजे. आपण आज माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे, पण जर मी भविष्यात घेतला तर मग त्याच्यासाठीची सोय मी आधीच कशी करून ठेवली पाहिजे. किंवा कधी आपण वाकून काम करतो, मग काही वेळेला ओव्हरहेड जे कॅबिनेट्स असतात तर ते लागू शकतात. मग कुठे करायचे नाही, त्याची हाईट किती असली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवातून पण खूप उपयोगी ठरतात. काहींना असं वाटतं की आर्किटेक्ट नेमल्यानंतर बजेट हाताबाहेर जातं, पण तसं नाही आहे. आता आजचंच उदाहरण देते. आज 1-2 ठिकाणी सुधन्वा जेव्हा म्हणत होता माझा नवरा, की इथे पॉईंट्स पाहिजेत, इथे इलेक्ट्रिकल पॉईंट्स पाहिजेत, तर तेव्हा त्यांनी इतके छान पद्धतीने त्याला समजावून सांगितलं, की नका इथे उगाचच एकेका पॉईंट्सला सुद्धा किती पैसे घेतात, लेबर किती चार्जेस करतात, तर हे नका करू. मग ह्याच्याऐवजी तुम्ही काय सोल्युशन एकाच पॉईंटमध्ये वापरू शकता, हे त्यांनी इतकं छान समजावून सांगितलं. नाहीतर इन अदर केस आपण काय करतो, आपल्याला वाटतं इकडे पॉईंट पाहिजे, इकडे काढा, तिकडे पॉईंट पाहिजे, तिकडे काढा, पण असं नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग, स्पेसपासून बजेटपर्यंतचं, कलर कॉम्बिनेशनपासून लाईट इफेक्ट, सगळ्याचं प्लॅनिंग हे अतिशय योग्य पद्धतीने तज्ज्ञ व्यक्तीकडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खूप लक्ष नाही घालावं लागत. म्हणजे जे सुपरवाईज करणं आहे त्या सगळ्या लेबर लोकांवरती, ते सुद्धा आपण तर आपल्या आवडीने जातोच, आपलं घर बघायला आपण जातच असतो, कुठपर्यंत काम आलंय, कसं आलंय, पण अगदी टेक्निकली ते काम कसं होतंय, एक्झॅक्टली कुठे अगदी किती काय वापरलं पाहिजे, म्हणजे किती नट बोल्ट्स वापरले पाहिजेत, कुठे किती स्क्रू वापरले पाहिजेत, कुठे किती हाईटमध्ये काय गोष्टी मेजर केल्या पाहिजेत, हे सगळं बारीक सारीक, ग्लू किती वापरला गेला पाहिजे, हे सगळं बारीक सारीक हे सुपरविजन असतं, हे त्यांच्या फी अंडर असतं. त्याच्यामुळे ते अगदी रोजच्या रोज ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही अगदी तुमचं जेव्हा घर बनत असतं, सजत असतं, तेव्हा तुम्हाला 4 दिवस कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं ना, तरी देखील तुमचं काम थांबत नाही. त्या लेबर लोकांना त्यांच्या कामासाठीची चाल दिलेली असते योग्य वेळेला. त्याच्यावरती रोजच्या रोज
मॉनिटरिंग केलं जातं. म्हणूनच अशी व्यक्ती आपल्यासोबत असणं खूप गरजेची गोष्ट. जेव्हा तुम्ही तुमच्याबरोबरच्या आर्किटेक्टबरोबर किंवा इंटिरियर डेकोरेटरबरोबर व्यवस्थितपणे तुमची जीवनशैली कशी आहे हे छान डिस्कस करता, मोकळेपणाने सांगता, त्यानुसार ते तुम्हाला सर्व तऱ्हेचे डिझाईन्स प्रोव्हाइड करू शकतात. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला 2D 3D असे डिझाईन्स पण ते त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये आधी छान बनवून दाखवतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते बनायच्या आधी, प्रत्यक्ष त्याचं काम सुरू होण्याच्या आधीच तुम्हाला ह्याची कल्पना येते की आपल्या रूममध्ये हे कसं दिसणार आहे, कसं असणार आहे. आणि मग तुम्हाला ते पटतंय का? नसेल तर ते नवीन नवीन डिझाईन्स तुमच्यासमोर अजून अजून प्रेझेंट करतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला ॲग्री होत नाही, तुम्हाला मनापासून ते एखादं डिझाईन आवडत नाही, पटत नाही, ते तुम्हाला छान छान आयडियाज देत राहतात. ह्या सगळ्यासाठी म्हणजेच काय, तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा सतत लवकरात लवकर गोष्टींचे बदल करण्याचा पैसा, वेळ हा वाचवायचा असेल तर आत्ता आपल्याला चांगल्या आर्किटेक्टमध्ये, चांगल्या इंटिरियर डेकोरेटरमध्ये इन्व्हेस्ट करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही एक खूप छान पद्धतीने घर प्लॅन करून घेता, जे इझी टू मेंटेन आहे आणि ते तुम्ही छान मेंटेन करता देखील, जितके वर्ष तुम्ही तिथे राहता, ह्याचा परिणाम जेव्हा तुम्ही ती प्रॉपर्टी रिसेल करणार असता तेव्हा डेफिनेटली होतो, कारण की त्याची व्हॅल्यू मार्केटमध्ये वाढते. आता ह्याच अनुषंगाने अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत महत्त्वाची शेअर करायची आहे, जी मी आत्ता रिसेंटली माझ्या सोसायटीत बघितलेली आहे. की त्यांनी एका व्यक्तीला अपॉइंट केलं आणि त्या व्यक्तीने थोडंसं काहीतरी काम सुरू केलं, काही पैसे घेतले ॲडव्हान्समध्ये आणि ती व्यक्ती निघून गेलेली आहे. ती व्यक्ती आता त्यांचा फोनही उचलत नाही आहे. त्या व्यक्तीने जिथे काही तिचा ॲड्रेस दिलेला होता तिथेही ती व्यक्ती त्यांना भेटत नाही आहे. त्यामुळेच कोणीतरी फक्त एक रेफरन्स दिला आहे किंवा कोणाचे तरी तुम्ही फोटोज बघताय, कोणाचे तरी फक्त रील्स बघताय, शॉर्ट्स बघताय, एवढ्यावरच तुम्ही त्या व्यक्तीला अपॉइंट करून पैसे देऊ नका. प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या चालू साईट्स बघा, त्यांचं कुठे रजिस्टर नीट ऑफिस आहे का, ह्या गोष्टी चेकआउट करा. ज्यांनी त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे त्या क्लायंट्सशी तुम्ही बोला की ह्यांचं व्यवहार कसा होता तुमच्यासोबतचा. नुसतंच काम कसं केलं आहे, काम चांगलं केलं का, तुमच्या मताने करून दिलं का, एवढंच नाही तर आर्थिक व्यवहार कसे होते. म्हणजे आता जसं की माझ्या ज्या आर्किटेक्ट आहेत त्या मला प्रत्येक वेळेला, प्रत्येक स्टेजच्या आधी मला त्यांनी योग्य पद्धतीने छान त्यांचं एक शीट दिलेलं होतं, कॉस्टिंगचं शीट दिलेलं होतं, एस्टिमेटेड कशाची किती कॉस्ट असू शकते आणि जर मार्केटमध्ये काही त्याचे चेंजेस झाले तर साधारण किती अप अँड डाऊन होऊ शकते त्याचे कॉस्ट, हे छान पद्धतीने मला त्यांनी एक्सेल शीटमध्ये बनवून दिलं होतं. तर अशा पद्धतीने नीट रेकॉर्ड ठेवणारं तुमचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं जेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस करत असता, तुमच्या रिक्वायरमेंट्स सांगत असता, तेव्हा ती व्यक्ती ते सगळं नोट डाऊन करून घेते का, हे सगळं नीट व्यवस्थित चेकआउट करा. माझ्या आर्किटेक्टनी माझ्या नवऱ्याचा आणि त्यांचा असा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे की जिथे जेव्हा जेव्हा आमच्या मनात काही गोष्टी येतील तर त्या आम्ही तिथे त्यांच्याबरोबर पहिल्यापासून डिस्कस केलेल्या आहेत. त्याचाही विचार त्यांनी प्रत्येक वेळेला डिझाईन करताना केलेला आहे. त्यांनी जी डिझाईन्स तयार केली तर ती आम्हाला त्या वेळोवेळी तिथे पाठवत राहिल्या. कुठे कॉस्टिंग चेंज होत असेल तर तेही त्यांनी आम्हाला वेळोवेळी तिथे सांगितलं. त्याच्यामुळे काय होतं, कधी कधी प्रत्यक्ष भेटीगाठी होणं आजच्या धकाधकीच्या जीवनात जरा काय म्हणतात कठीण पडतं. पण कधी कधी साईट आपली लांब असते, आपण दुसरीकडे कुठेतरी कोणीतरी घर घेतलेलं असतं आणि आर्किटेक्टचं ऑफिस चौथीकडे असतं, तुम्ही राहत असता अजून पलीकडे कुठेतरी, तर तेव्हा मग दररोज पटकन भेटणं शक्य नसतं. तेव्हा अशा ह्या गोष्टी उपयोगी येतात, अशी ही टेक्नॉलॉजी उपयोगी येते आणि मग डिजिटली आपण ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत करू शकतो, ते आपल्यासोबत करू शकतात आणि मग योग्य निर्णय घेऊन छान पद्धतीने आपलं घर सजतं. त्याचबरोबर तुमच्या पॅकेजमध्ये रंग देणार आहेत ते तर कुठला रंग वापरणार आहेत, किती कोट देणार आहेत, तुमच्या घराच्या भिंतींची किती गरज आहे. कारण काही भिंतींना 2 कोटमध्ये छान रंग बसतो, पण काही भिंतींना 3 कोट देण्याची गरज पडते. तर अशा पद्धतीने हे सगळं काही डिस्कशन त्यांच्याबरोबर झालं तर तुम्ही अधिक
छान फंक्शनल आणि नंतर तुम्हाला सुसह्य होईल, नंतर तुम्हाला आनंद देईल असं घर सजवण्यासाठी, तयार करण्यासाठी, बनवण्यासाठी अशा व्यक्तीची आयुष्यामध्ये खूप गरज असते. त्यामुळेच इंटेरियर करणं, घराचं इंटेरियर करणं हा फक्त एक खर्च नाही आहे किंवा ही फक्त एक लक्झरी नाही आहे, तर एक छान कम्फर्ट झोन देणारं, छान कोझी, आरामदायी, सुव्यवस्थित असं घर देणारं ही एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट असते. आणि ही इन्व्हेस्टमेंट आपण जेव्हा एखाद्या छान तज्ज्ञ आर्किटेक्टमध्ये करतो तेव्हा ती अजून सुसह्य होते. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही नव्याने काही गोष्टी घरामध्ये करत असाल तर तुमचे एक्सपिरियन्सेस मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.